जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि मागच्या व्हिडिओला तर तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं आणि जसं तुम्हाला म्हटलं होतं की त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा, मग मी जास्त ब्लॉग टाकायला चालू करेल. आणि त्यालाच अनुसरून मी ब्लॉग टाकायला चालू केले आहेत आणि पुढचा ब्लॉग मी शूट करायला घेतलेला आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या घरामध्ये आज कार्यक्रम आहे. ते अधिक महिन्यातला काहीतरी कार्यक्रम, धोंडा जेवणाचा काहीतरी समथिंग म्हणतात, तो वाला कार्यक्रम आहे. सो ते पण आहे. आणि अजून आपल्याकडे खास गेस्ट आलेले आहेत, व्हिडिओज पण काढायला भेटायला पण. सो त्यांना पण तुम्हाला भेटवतो. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. काहीच मगाशीच मी म्हटलं होतं की आपल्याला भेटायला कोणतरी येणार आहेत आणि इकडं बनी आलेली आहे. आणि आल्याच बनीनी माझ्या गाडीची स्टिअरिंग पकडलेली आहे. गाडी चालू आहे, आता गाडी चालवायला शिकवते बनीला. धरते करून घे. ऐक ना, ते तू नीट घे ना, तर दरवाजा तुटन महा गाडी घे बरं का. बघ तुला सांगतो, आता पुढे घे ना सीट, अजून सीट पुढे घे. जाऊ दे पुढे, संपलं एवढंच जातंय का? साईडने वर घे, साईडने वर घे, साईडने वर. इथं वर काय वरवड आहे, ते वरवड बसले का पुढचं. हा ओके. ए स्वराज, दरवाजा लाव, तुला सांगतो काय करायचंय. गाडी शिकणं चालू. हॅलो गाईज, हे बनी तुला यार थांब ना, डिस्टर्ब नको करू, आम्ही गाडी शिकतोय. आता मला दाबून ऐक ना, तू क्लच सोडू नको, मी जवळ सांगत. दाबून ठेव मी जवळ. ऐक ना, थांब. हे वरवड हा इकडं कर. हे डोकं चालवायला येत नाही, तरी गाडी चालवायला शिकतो. दाबलं ना पूर्ण? हो बरोबर आहे ना म्हणे, बरोबर आहे ना. नाही बघ थांब, घेर पाडल्या बरं का. पण मी काय म्हणतो, हे चालवता येत नाही, गाडी चालवते. आता ते चालू तो शिकवतोय तरी मला थोडं का होईना. आता मधल्या ह्याच्यावर पाय ठेवलायस ना, ठेवलंय लेफ्टच्या ह्याच्यावर ठेवलाय ना, ठेवलंय. लेफ्टचं Left एकदम दाबलंय, लेफ्टचं एकदम हळूहळू सोड, एकदम हळूहळू सोड, एकदम हळूहळू. गाडी मागे जाईल. मधला काय पाय का? हा थांबतो. लेफ्टचं दाबायचं डायरेक्ट का? गाडी हल्ली आहे काहीच. आता काय करू? तिला म्हणलं ब्रेक दाब, मम्मी ब्रेक कोणता आहे? आपल्या फ्युचर सारखी गाडी मागे जाताना. आता पुढे कशी आता घेऊ? पुढे चालू कर, परत एकदा चावी फिरव, हँडल फिरव पूर्ण. चावी चावी फिरव. फिरव, अख्खी फिरव ना, अख्खी फिरव. बंद करते. अरे उजवीकडे फिरव ना. हा झाली चल. हे मला कोण सांगणार आहे? आता दाब. ऋषा, मला भीती वाटते बरं का, खरं यार माझे पैसे पडायला लागले. फिरव, अख्खी फिरव. हा फिरव, फिरली का? हा बस बस. गाडी फिरत नाहीये का? नाही, स्टेअरिंग फिरली आता. ओके. आता नाही का पुढचा गेअर टाकतो. आता सोड पुढचा गेअर इकडे. थांब थांब. कुठे पुढचा हा gear? गेअर आहे का? पायात गेअर नाही तो. आता मी पहिलं गेअर टाकतो. हा. क्लच दाबा, क्लच दाबा. लेफ्ट साईडचा पाय दाबा. पूर्ण दाबू का? हा दाबलाय. नाही दाबला, पूर्ण दाबा. माझा फोन कुठे रे? बघ. हे माझा पण फोन द्या ना. तुझा फोन तिथं आहे, तोच आहे का? तिकडे ते उडला असता, फोन उडला असता. हा फोन फुटला असतात. हा काय चालू आहे, काय झालं? त्या कोपऱ्यातलं. हा, ते काहीच छेडायचं नाही. मधला ब्रेक आहे, काहीच जर नाही समजलं ना मधला दाबायचं. हा ब्रेक ब्रेक आहे. आहे, ब्रेक आहे. आणि लेफ्टचा क्लच. आता क्लच पूर्ण हा दाबला, पडला. आता क्लच एकदम हळूहळू सोड, एकदम हळूहळू सोड. मधला पाय काढ. म्हटलं ना. काढला. आता क्लच सोड. घे. काय करते? हात चल. बापरे. तर काही दिवसातीला गाडी शिकवतोय बनीला. तिला आतापर्यंत मला माहिती ना, म्हणजे आपण एक ब्लॉग टाकला होता, बनीला एक गाडी घेतली पण एवढी मागे लागून मला
ये हा येस येस OMG! जेवढं पण जमलं तेवढं जमलं. प्लस दाबून जमलं प्लस बाई. दाबून प्लस दाब क्लच दाबून ऍटलीस्ट मला क्लच गेअर आणि ब्रेक कळला. नाही मी न सांगता तिने केलंय हा. सगळं आताच हा. व्यवस्थित गाडी चालवली बघितलं ना राऊंड राऊंड गोल गोल फिरले गाडी आता फोर व्हीलर आता थार आहे, आता थार आहे. आता 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 थांब. आता दुसरं कुठं नाही, आता थारच घ्यायची करू का बंद की हे सोडू ए नको का? ती व्हिडिओ काढायची ना रिवर्स टाक परत क्लच दाब दाबलाय पूर्ण ना पूर्ण. हा मागे थांब क्लच सोडा हळूहळू. ये क्या तो डायरेक्ट दुपटच मारत होती वाटतं आता ती व्हिडिओ पण घेऊ आपण बनी बसली आणि पहिल्यांदा गाडी चालवली बरं का तर आता मी सांगतो तसं कर त्यातलंच हे डायरेक्ट म्हणा ड्रिप कशी मारायची ड्रिप आता पुढं फिरव अशी फिरव पण हे दाबलंय मी सोडू का हळू? लस दाब थांब आता गिरणार दाबलंय. चल सोडा एकदम हळू सोड बस का माझी व्हिडिओ बस हा ओके येतो ना? ओके कर बना चलो आता करूयात परत व्हिडिओ शूट. ये माझा गाडी शिकली थोडी. माझा ब्लॉगचा कंटेंट 0.5% का होईना पण शिकली. आता तुला कॉन्टेंट मिळाला येई थांब. नाही माझा कंटेंट आजचा वेगळा होता ऍक्च्युली मी तुम्हाला थोडस दाखवणार होतो मग अर्धा ब्लॉग करू बस ओके चलो घे आता क्लच दाबू. दाब दाबला दाबला. पूर्ण. इधर ब्लॉग शूट कसं घेऊ हा चालू आहे हा मी तुला देते चल. त्यात आहे का पॉईंट फाईन करतो मग पॉइंट फाईन चालू आहे हा ठीक आहे ब्रेक हा दाब सोडा हळू सरळ कर स्टेरिंग सरळ बंद पडली सरळ स्टेरिंग म्हणजे अशी फिरवायची अशी रिवर्स का? मध्ये हा रिवर्स अरे, ही मध्ये टायर दोन्ही सरळ आता झाले lock पाहिजे झालेत रे. कर चालू आता गाडी परत गाडी बंद झाली. हो तू पण पाडलीस ना परत प्लस दाबा का आता हा दाबला. आता फिरव स्टेरिंग अख्खीच फिरव हा, बस, 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 बस. बस हळू सोड क्लच काहीच करू नका क्लच सोड अजून इकडे फिरव हा बस बस सरळ कर सवरीच्या सावलीत जायचं आपल्याला इकडे घे स्कूलच्या सावलीत जायचं लेफ्ट कुणाच्या सावलीत? आता क्लच दाबा का दाबलाय. ठीक आहे जाऊ दे सरळ ब्रेक बरोबर. दाब. नाही जाऊ दे पुढे लेफ्ट चल सर क्लच सोड थोडा दाब क्लच ब्रेक दाब मधलं थांब काही सोडू नको मला घेऊन काढू दे काहीच क्लच दाब नाही अक्का सोडलंय. सगळं दाबलंय. हो माय गॉड सक्सेसफुली मला वाटलं आता पुढच्या झाडावर आता सोड सगळं काय नाही झाड आता येईल का बघ मला वाटलं डायरेक्ट पुढच्या झाडावर आता गाडी डायरेक्ट इकडे झाड. होणार आहे नाही का? Boom. आमच्या घरातल्यांना खूप आनंद होईल. स्कूटी नाही पण ऍटलीस्ट हे तरी चालवलं बाबा. ते पण ब्लॅक फिल्मिंग मध्ये चालू आहे ओ घे चल आता येते का भाऊ
थारचा रिव्ह्यू. विशालचा जेवढा विश्वास नाही तेवढा माझा विश्वास गाडीच्या बाबतीत बनीवर निर्माण झालेला आहे गाईच. तुझ्यापेक्षा जास्त माझा झाला. हो तिकडे दे. स्वराज तर कुठे नाही आहे तर असंच बाबा? घे ना पॉईंट फाईन महाग करून असं. असं घेऊ का? गाईच स्वराज जीवाच्या आकांताने असं थांबलाय, जीवाची स्वतःचा जीव धोक्यात घालून चाललाय. त्याला माहितीये बनी एकतर कुठं पाडणार नाही आणि घातली तर डायरेक्टच घालणार आहे. जाईल मला क्लच वाटतं. दाबला एकदम जोरात. सोड बरं जाईल अशीच गाडी वाटते. उतरांनी मागं काही करायची गरज नाही. ए सोडले मी. ब्रेक वरती पाय हाय सेफ साइड तसा. इकडं माझ्या हातात दुसरा ब्रेक आहे हा का? ऋषभकडे पण आहे. हे जाऊ दे. दाबा का क्लच काय झालं? थांब आता. येतंय का? रिवर्स क्लच दाब पूर्ण. इथं गाडी शिकतोय ना तो बिचकायला नको बनी म्हणून. घे रिवर्स. अच्छा तो शिकतोय का? इकडे गाडी शिकणं चालू आहे गाईस. काय झालं? पहिला गिअर टाकला. काय झालं? क्लच दाब पूर्ण. गाडी चालू करावी. क्लच दाबला पूर्ण. हा. अशी स्टेरिंग करू. अशी अशी. इकडे उलटी अख्खी फिरव. करली वर्कआउटचा विषय डायरेक्ट. आता हळूहळू क्लच सोड. हळूहळू क्लच सोड. क्लच सोड एकदम हळूहळू सोड. एकदम हळूहळू. एकदमच हा हळूहळू. हा बस. हळूहळू एवढंच. मित्रा. हळूहळू हो, माझी बस गाडी का? आहे, माझी गाडी आहे, माझी गाडी आहे. मी ब्रेक दाबला. क्लच पण दाबायचं त्यावेळेस. ब्रेक Okay. दाबताना असतं ना क्लच 100% दाबायचं नाही तर हा. गाडी बंद पडेल. हा हा डन. अजून सोड एकदा थोडं मागं. सेम आता जसं केलं ते. क्लच सोड हळूहळू. क्लच दाब आता पूर्ण आणि मग ब्रेक दाब. आता ठीक आहे. आता आता ह्या साईडला फिरू. अख्खी फिरव. Steering. हा अख्खी फिरव. फिरव फिरव आता पूर्ण गाडी पूर्ण शिकते फिरव. पूर्ण पाण्याला. करते ना? हा. पूर्ण करते ना? हा, Clutch आता दाब फिर. पूर्ण. हा. दाबला? क्लच दाब क्लच नाही दाबू ना दाबला. हा. थांबा. ब्रेक सोडू ना? नको नको थांब. नको हा. थांब एक मिनिट. हे चालेल. हळूहळू सोड सोड सोड. थांब ना, हे आहे ना बसच्यामध्ये. त्याला येत नाही गाडी चालवायला. घे. हे बघ आता. हा. कशी वळवायची? पूर्ण फिरले ना? थांब हे थांब. फिरव म्हणलं फक्त. क्लच का सोडते? क्लच वरनं हलला रे पाय. सीट तेवढंच पुढे जाते. परत चालू हलू कर. का आता? चालू कर. क्लच पूर्ण दाबा ती. क्लच सोडू क्लच ना? सोड. थांब 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 ती गाडी. क्लच दाब ह्याचं म्हणतो. जीव चाललाय का? ह्याला यायचंच आहे का? अरे जा ना मग. येते. ये राईट. कर हळूहळू सोड. क्लच सोड आता चल. मग काय होतं? हळूहळू सोड. बंद झाली गाडी. क्लच दाब पूर्ण. दाबला. सोड आता हळूहळू. ब्रेकचा पाय काढ ना. ब्रेकचा अच्छा, पाय. हा. ब्रेकचा पाय. कसं वाटतंय तुला? गाडी चालवले मी. चड्डी घालून बसलाय हा. कसं वाटलं तुला? शिकली का गाडी? गाईज फायनली बनलेलं गाडी शिकवली. आता कुठलीच गाडी नाही. आता डायरेक्ट थार रॉक्स घ्यायची आपल्याला. बनलेलं आम्ही गाडी शिकवली गाईज. अरे आम्ही आम्ही विशालच्या फोनवरून आम्हाला कनेक्ट होता. फोनवर सांगत होता. अरे मी सांगितलं त्याला बनी आल्याच्या नंतर त्याला तिला गाडी शिकव. अच्छा केसनी करते ती गाडी. अच्छा. चांगली चालवली गाडी बाई. चांगली चालवली. फर्स्ट टाइम चालवली म्हणजे फीडबॅक म्हणजे आधी मला भीती वाटली पण नंतर चांगली त्याच्या quality. दाताला पण लिपस्टिक लागली ती पण खूप. पण काय आहे? करतोय हा मुद्दाम पण करतोय. Vlog चालू आहे. त्याच्याला त्याची काकी आहे की. हे बरं चालू शकते नाही प्रॉपर. म्हणजे मला मारायचं असेल तर मी देऊ शकतो. हो हो 100%. काय नाही, आधी माराय- आधीची गोष्ट होती. तुला मारायचं असं त्याकडे देऊ शकत होता. अच्छा आता नाही. आता वाचायचं असेल तर देऊ शकतो. हा. अच्छा हो. एवढी प्रॉपर चालू होतं. ओके गाईज. त्यातल्या ब्लॅक फिल्म मध्ये शिकली अजून गाडी. गाईज फायनली मी आणि ऋषीने तिला गाडी यार गाईज आणि यू गाईज आर द प्रूफ. माझ्याकडून प्रूफ आहे. तू स्वतः शिकवतो. कसला proof? फक्त उगाच इथं उभं राहून माझ्याकडून काहीतरी proof आहे, बच्चन ती टाकलंय. गाडी शिकत होती. मी सांगते तुला. पण मी त्याला फोनवरती सांगितलं होतं अरे बनी आल्याच्या गं, नंतर गाडी त्याचा शिकव. proof आमच्या नाही गाडीत तुझं. पण फोन होता. आमच्या त्याचा गाडीत प्रूफ पण आहे फोन गाईज. मी तिथं स्क्रीनशॉट टाकून याला फोन केलेला नाही, आहे. कॉल रेकॉर्डिंग आता- टाकायला बघायचं. आता वाजलेत बघा किती थांबा कॉल जरा. रेकॉर्डिंग टाक चल. कॉल रेकॉर्डिंग. वाजलेत कॉल 4:30. रेकॉर्डिंग टाक चल. 4 वाजून 35 मिनिटं गाईज.
तर मग मी तुम्हाला त्याच्या अगोदरचा Recording टाक. हे दाखवतो. काय माहिती हे दाखवतो. आयफोन वापरतो मी. आयफोन मध्ये रेकॉर्डिंग होत नाही. बटन असा ऑप्शन आहे ना. आता आहे हो. मला नाही माहिती. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर स्क्रीनशॉट टाकणार. मी सांगितलं म्हणून शिकली गाडी. बरं, ठीक आहे चल. काय विषय नाही. क्लच पडला. हा पण क्लच आहे ना? ए, हा पण क्लच आहे ना? ए, हा पण क्लच आहे. हा पण क्लच आहे डोक्याचा. आपण एक क्लच असतो तिथे क्लच हा. कन्फ्युज होऊ नको डोक्यात कुठल्या पाय गाडीतल्या कुठली. हे उन्हात गाडी घेणार का? एक थंबनेल तिकडून काढ ना. तिकडून येईल ना. तिकडून येईल ना. ये मला गाडी सोबत फोटोज काढायचे उन्हातच काढू. उन्हातच है ना? गाडी गाडी. चावी गाडी तुझ्या वाटतं. गाडीत चावी आहे. तू काढलीच नाही का? नाही घरातला घेऊन येईल. नाही इथं बस. व्हॉट अ प्रोडक्टिव्ह डे. अरे चुरण अरे जा रे. ए, ऋषा, माझं ये टायटल पण. हे अरे तर काय शिकवलं नाही मला हे ब्लॉग आणि बंद कर. उगाच A few moments later. व्हिडिओ तर खूप साऱ्या काढून झाल्या आणि आता आम्ही वाट बघतोय कारण मी तसं तुम्हाला म्हणलं आज आपल्या घरात एक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम असा आहे की धोंडे गावण्याचा कार्यक्रम नाही का मग असं म्हणलं होतं. तर आता दाजीच्या घरचे वगैरे पण येणार आहेत सगळेजण. ऋतू पण येते त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासाठी आम्ही डेकोरेशन केले. म्हणजे ते व्हिडिओ वगैरे काढण्याच्या आधी डेकोरेशन केलं. आता तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो कसं भारी केलं आहे. आणि राहिली गोष्ट अजून एक की आय गेस दाजींच्या आईचा पण बड्डे आज. तर मग ते पण येते तर म्हणलं केक पण कापून घ्यावं. तर असं एकंदरीत सगळं फॅमिली गठबंधन सोहळा परत एकदा होणार आहे आणि तुम्हाला दाखवतो की डेकोरेशन नेमकं काय काय केलं. हा बघा इथून असा एंट्रन्स यायचा असं आलं की हे मस्त असं लावलेलं आहे. ओके हे बघा आणि इथून असं पायांचं मस्त डिझाईन मोर पण काढलंय. मोर आहे का काही. आणि इकडं बघा अधिक मास जावई आणि लेकीचे कौतुक खास ऋतुजा आणि आदित्य आणि इथं हे दोघं. वा 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 छान. आणि इकडे बघू शकता इकडे बघा अधिक मास जावई आणि लेकीचे कौतुक खास. वा वा. इकडं असं बसायची अरेंजमेंट आहे. अयो इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे पण आहे. आणि इथं काही काही बघूयात जरा काय आहे? काहीतरी आहे. ओ माय गॉड सोनं. ओ माय गॉड नाईस. आणि ते सगळं खायचं वगैरे. इथे ते दोघं बसणार. इकडं दादींच्या घरचे बसणार. इकडं काय माहीत कोण बसणार. मला बसू दिलं मी पण इथंच बसून खाणार आहे. नाही बसू दिलं तर नंतर खाणार आहे. तुला कपडे घालायचे नाही का? जा घाल किंवा काकाने मग चांगले घाल. तू पण घालते जा. नवीन नाही आहे जुनीच कपडे. माझ्या अंगावरचे पण जुनेच आहेत. जुनी घाल. इकडं सगळेजण रेडी होतात. तिकडं अनुष्का पाणी भरते माझं. अजून आहे कोण? अजून बघू कोण आहे का. नाही कोण नाही. इकडं पण कोण नाही. अरे आमच्या घरात ऋतू निघाली ना माहीतच नाही मला. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत होतो की आता ब्लॉग येणार आहे तर ब्लॉग येतच राहणार आहे. आता बघूया त्या जेवढा की ब्लॉग चालू करतो मी. काय बघा अजून काहीतरी आणलं. हे काय एवढे एकच टेस्ट असं दिसत नाही मला की धोंडे जेवण सगळेजण नुसते धोंडे जेवणाचे टेस्ट आहेत सगळे. आता बघा स्वप्नात आला की पहिला आता. ह्यावेळेस लग्न झाले ना नवीन. पहिलाच झालं ना 3 वर्षाचा पहिलाच पहिलाच आला.
एक सोफा कुठं टाकला राहून दे, बाहेर ठेवलं बाहेर. पाहून दे मी बसायचं पाहिजे असलं अन्न कुठं खाली का टच करता बस असं. तिकडे काय द्यायचं नाही होय का ते आता द्यायचं ना ते दिवला काळीपिटी काळीपिटी जेवण झालं. कपडे बघा मैं गरीब हे बघा हे जे मी आता बघितले शी कसलं घाण नका बघा नका किती माती बापरे शी माझी बाग माझं सगळं स्वच्छ आहे. नकच वाढू देत नाही. हे नको दाखवू हे घाण कपडे असले घातल्यात काय खरं तुझं ह्याला कपडे नाही घातले चांगले असले परशी गुजाचं कापड दिसायला लागले आता अन्नच म्हणले की दररोज हाक मारली तुझे बी बोलली की सर मी दोन दात घेतल्यापर्यंत टाकले करू काय म्हणतो कॉन्टेंटसाठी नाही म्हणलं एवढे सगळे तर तुम्ही चांगलं असतो हा एवढी सगळी विचारांचं लय गाण झालंय सॉरी राहू दे बसू दे हो हो ऐकतो बघितलं गायच किती काळजी मला किती म्हणले का एवढं घाम आलं दादा एसी मध्ये बस नको का आता एसी शिवाय चलत स्वतःच म्हणतो ना पाहुणे वगैरे तर मग अतिथी देव भव हा दोन्ही साईडला तू टावेल ठेवले पिंपल आला तिला खूप मोठा आता ते अतिथी देव भव तुमच्या घरी तर जाईल का आमच्याकडे हे ताट उचलायचेत का बाई हा ताट उचलायचे उचलायचे नाही थांबते अजून ते नाही पाट पाट उचलायचे देला नाही राहते काय बसतो आता काय सगळंच का नाव तर बसू दे की चांगलं ते सोलून काय घालायचं आणि कपडे कसे द्यायचे असंच असतंय का इकडे बघा तुम्ही उभा राहा की तिकडे दे
टोपी कुठं राहिली? बसत नाही पडती. जाऊ दे आता बसते. बरीला थांबले पाहायला लावले फोटो काढू. झालं का? शेड तिकडे असेल. थोडं असतं की इकडे चालू. जरा पाहू नये. नीट काढवा का आणखी? ओके. चला आरती म्हणा. जय देव जय. सगळ्यांनी मिळून खावा. लाईट वाली लाईट नीट दे. ओरिजिनल असते. तुमच्याकडे जा, तुमच्याकडे जागा नाही म्हणून. पाय पडके काय काय भेटलं नाही सगळं चाललेलं. अशा पद्धतीने संपलेला आहे कार्यक्रम. तो धोंड्याचा काय विषय? कुठे धोंडे होते? कुठे धोंडे? ते गोल गोल बारीक 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 त्याला धोंडे म्हणतात होय. मग वाटलं काहीतरी दगड बिगड असेल त्याचं. अच्छा मग आपण नाही टाकलं का? मला सांगायचं नाही. मी सिमेंट बनवलं. सिमेंटचा गोळा केला असतं त्याच्यावर हे लावून ठेवलं असतं. तो पहिल्याच ह्यात असं दातच तुटला पाहिजे. जाऊ दे तरच खाल्ला आम्ही त्याच्यावर. दात परीच्या लग्नाला करतो आता. बागा रे किती काय तुम्हाला तुमच्या लग्नाची. मग एखादं म्हणते दादाचं लग्न आहे आता काय सांगून अपेक्षा नाही. माझ्या घरचेच माझ्या लग्नाला हे करतात राव. त्यामुळे काहीच माझं लग्न झालं नाही. काहीच काय केलं सर? आर यू टू रुत यू रुत यू रुत यू रुत यू. चल हे चल केक कापायला.
नको करू शौर्य. झालं तू केक सगळा तुला ठेवून जाणार परत. केक सगळा तिकडं. कॅमेरामॅनला खाऊ घालेले गाईस. नाही म्हणा अरे बापरे काय काय सखी फॉर्मली बोलते किती बोलत झालं नाही तर रोज असं बोलत असतं का? मग असं आता पाहुणे रावळे आले. अरे बापरे शिरतील तर गाईस कॅमेरामॅन जरा जास्तच मजा करायला एका रस्त्यात झाला खाली पाडेल. जावं की आता आमच्या घरातून. काय माहिती 11:30 वाजले तरी इथंच आहे अजून. हे जे असतील ते हे तुझे पैसे सापडले तुझे तुम्हाला माझ्याकडनं पॉकेट मिळेल. तूच नवऱ्याकडून घेते नाही आम्हाला सांगितलं. 20 रुपये 20 रुपये. पॉकेट मनी. बरं ऐक ना आता खरंच जावं यार प्लीज. झोपायचं आम्हाला. आता डायरेक्ट निघा इथं बसशील जाऊ. जाती ही बघ जा लवकर. हे पटकन राहू दे जा पटकन जा लवकर जा झोपायचं त्यांना. बघा इकडे बघा. मस्त तुला तिथं वर उभं राहिलं. नाही बसले वर्ष परत काय म्हणायचं नाही. पहिले वर्षी बाद झालं आता 3 वर्ष ना. ये काम वाला हमारा. महिन्याला किती रुपये? तुला फुकट ठेवलाय. मला पैसे पाहिजे. आमचा कामवाला जास्त हे करतो. एवढे काम नाही करायचे. ए मी फक्त ह्या कामाला येतो गाईस.
ये इकडे. फटका 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 फटका. ए नीट काम कर बर का. ए ए ए झाडू झाडू फटका होय. हा ना हा ना. दर्शव रे काय बघा इकडे. थांबा. काय कामवाल्याने जमा केले. हो काय का तुला कोण सांगितलं होतं? कामवाल्याने. तुला का हो शेवटी तुला कोण सांगितलं होतं? एकट्याने कोणाला केलं नसते. बरं केलं. शंभर कळतं का तुला कशाला उडवतो? कसं कळत नाही? कोको माहिती आहे का? कोको बघा इकडे. नीट अच्छे से भरो, अच्छे से भरो. अब कैसे भर रहे हो? नीचे गिर रहा है पूरा. अच्छे से भरो. वो कचरे वाले, वो कचरे वाले बाबा. आता काय झालं कपडे काय तसे घातले. हाँ. कचरे वाले बाबा ठीक से. कोको भैया उसमें डालो भैया. लोग पसरायला लागले. हो मम्मी. भैया उसमें डालो हो. रोक सगळी. अरे त्याच्यात टाक. कोको कोको. शौर्य, अरे शौर्य. अरे नीट काम कर पैसे देतो तुला. उडवायला लागले बघ. हो भैया कोको कोको कोको. भैया उसमें डालो उसमें टाक. टाकतोय का मम्मी तिला ओपन कर ना पहिलं. ते ओपन कर. थांब टाक. अच्छे से डालो. तू भी चला जाऊ. डाल दिया. हाथ में क्यों. अरे ते पण साफ कर. तू सब कर. हे बघ अरे बाप